मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पनीर टिक्का मसाला। पनीर हे सगळ्यांना आवडतच असतं आणि आपण रोज रोज भाज्या त्याच खाऊन कंटाळा येतो, तो थोडा जेवणात बदल केला तर एकाच्या ऐवजी 2 चपात्या जातात। तर आज आपण करणार आहे चेंज म्हणून आपण पनीर टिक्का मसाला। पनीर टिक्का मसाला, पनीरच्या भाज्या सगळ्यांनाच लहानांपासून मोठ्यांना आवडतात आणि पनीर पण खाणे खूप फायदेशीर आहे। रोगप्रतिकार शक्ती वाढते, वजन वाढवण्यास मदत होते, त्वचेसाठी पण चांगले। तर चेंज म्हणून आपण भाज्यांमध्ये बदल करायलाच हवा। आज आपण बनवणार आहे पनीर टिक्का मसाला। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हे पनीर घेतले, आपण टोमॅटो घेतले, कांदा घेतला आणि शिमला मिरची घेतली आणि हे आपण याची प्युरी करून घेणार आहे। टोमॅटो, कांदा, लसूण, आलं हे आपण वाटून घेणार आहे। आता त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हे दही घेतलं आहे, हळद आहे, काळी मिरची पावडर आहे, गरम मसाला आहे, बेसन आहे, आलं लसणाची पेस्ट आहे आणि चाट मसाला आहे आणि तिखट आहे आणि लिंबाचा रस आहे आणि मीठ आहे आणि तेल आहे। आता आपण हे दही घेतलं, याला छान घट्ट दही घ्यायचं आणि ते मिक्स फेटून घ्यायचं असं आणि त्याच्यात आपण टाकूया मसाले। आता आपण त्याच्यात हळद टाकूया, चाट मसाला टाकूया, बेसन टाकूया 2 चमचे, गरम मसाला टाकूया आणि आलं लसणाची पेस्ट टाकूया, तिखट टाकूया, ही बेडगी मिरची, काश्मीरी मिरची, रंग नुसता लाल असतो आणि धणे जिऱ्याची पावडर, चवीनुसार मीठ टाकूया। आता आपण हे सगळं व्यवस्थित हलवून घेऊया आणि याच्यात 2 चमचे तेल टाकूया। आता आपण या सगळं याच्यात दही टाकलं, बेसन टाकलं, चाट मसाला टाकला, काळी मिरी, धणे जिरे पावडर, तिखट, लिंबा। आता आपण लिंबाचा रस टाकूया त्याच्यात, व्यवस्थित हलवून घेऊया। ते टोमॅटो घेतले आपण, जरा जाडसर ते मॅरिनेट करायला टाकूया। सगळं टोमॅटो टाकले, कांदा टाकला आणि शिमला मिरची टाकली, ते थोडा जाडसरच चिरून घ्यायचं आणि पनीर टाकूया, आपण छान हलकत हाताने त्याला हलवून एकदम हलकत हाताने, म्हणजे पनीरचे तुकडे नको व्हायला। त्याच्यानंतर आपण प्युरी करून घेऊया। आपण कांदा टाकला, टोमॅटो टाकले, 3 टोमॅटो घेतले, 2 कांदे घेतले आणि आलं घेतले, आलं टाकूया आणि लसूण टाकूया आणि हे सगळं आपण वाटून घेऊया। आता आपण टोमॅटो, कांदा, आलं, लसूण हे वाटून घेतले, त्याची प्युरी करून घेतली। त्याच्यात आपण आता जिरं टाकूया तेलामध्ये। जिरं तडतडलं की आपण टोमॅटो, कांदा हे वाटलेलं, आलं लसूण याची वाटण टाकूया आणि छान परतून घेऊया, कच्चेपणा जाईस्तो पण। आपण हे मॅरिनेट करायला ठेवलं होतं सगळं, ते आपण तेलात परतून घेऊया। पनीर, कांदा, टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट आणि सगळे मसाले टाकले होते आपण, ते छान असं तेलात परतून घ्यायचं अलगद, नाहीतर पनीर तुटू शकतं, त्यामुळे हळूवारपणे त्याला परतून घ्यायचं। आणि आता आपण
वाटण टाकलं होतं, कांदा, टोमॅटो, लसूण, आलं. त्याच्यात आता आपण आलं लसणाची पेस्ट टाकूया आणि हळद टाकूया, मीठ टाकूया चवीनुसार, लाल मिरची पावडर, ही बेडगी मिरची पावडर, ही नुसती रंग लाल असतो, तिखट नसते जास्त. तेलात टाकल्यामुळे छान कलर येतो. धणे जिरं पावडर टाकली आणि छान परतून घेऊया. तेल सुटेस तोपर्यंत छान परतून घेऊया. साईडनी तेल सुटेस तोपर्यंत आपण हे परतून घेऊया. आता आपण छान बघा तेल सुटलं आहे, छान कलर पण किती सुंदर आला आहे. तसं सगळा कच्चेपणा गेला आहे, आता तेल सुटलं आहे छान. आता आपण हे सगळे केलं ते छान एकदा परतून घेऊया अलगद हाताने, नाही तर पनीर तुटून जातात. पण एकदम हळूवारपणे त्याला परतायचं. आता हे आपण सगळं याच्यात प्युरीमध्ये आपण कांदा, टोमॅटो आलं लसूण वाटलेलं त्याच्यात टाकूया. छान परतून घेऊया अलगद हाताने, नाहीतर पनीर तुटून जाणार. आता आपण थोडं मिक्सरमधल्या भांड्यात पाणी टाकून ते पाणी टाकलं आहे. छान परतून घेऊया. खूप टेस्टी भाजी होती ही, अशा पद्धतीने केली आहे. छान कलर तवंग आला आहे बघा भाजीला. आता आपण प्लेटमध्ये पनीर टिक्का मसाला काढली, एकदम हॉटेलसारखी टेस्टी होते. तुम्ही हे अशा पद्धतीने करून बघितले तर तुमच्याकडचे घरचे आणि आलेले पाहुणे करून दिले तर एकदम खुश असतील. नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्त राहा.